नमस्कार मित्रांनो, साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आता मी आलो आहे आमच्या शेतावरती आणि हे इथं आमची ही शेत आहे तिथं इकडं। आणि आता म्हणजे बरेच दिवस झाले इकडे शेताकडे वगैरे येऊन, कारण की दादाचं लग्न वगैरे होतं आणि या लग्नाच्या घाईमध्ये वगैरे आम्ही शेताकडे वगैरे बरेच दिवस झाले आलेलो नाही। मग आज घरात पण बसून बोर होत होतं, त्याच्यामुळे म्हणलं की जरा टाईमपास करून येऊया शेताकडं। मग आता इकडे आलो शेतावरती बघू। आता ही जी आहे ती काजूची वगैरे झाडं आहेत आणि काजूचा सीझन जो आहे तो आता संपलेला आहे आणि आंब्यांचा सीझन पण आता एंड होईल। पण थोड्या झाडांना आंबे वगैरे आहेत का ते पण बघूया, म्हणजे आंबे वगैरे भेटले तर। हे पण इथं आंब्यांचं झाड आहे, कालते वगैरे हे बघा कुसून पडल्यात, कुसून गेलेले आहे सगळे। जर चांगले कुठे आंबे भेटतात ते पण बघूया, कारण की आंब्याचा आता म्हणजे एवढं एक 8-10 दिवस फक्त आंबे गावतील, कारण की त्याच्यानंतर आता पावसाचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा सीझन वगैरे एंड होणार। त्याच्यामुळे काही आंबे वगैरे भेटतात का बघूया इथं। आणि मित्रांनो, बरेच दिवसापूर्वी शेतावरती ही काजूची झाडं पेरलेली आणि ही पाहू शकता, ही अशी काजूची रोपटी जी आता उगवली आहेत। या बांधाला संपूर्ण बांधाला लावलेली, इथं पण लावलेली, पण आता इथं उगली नाहीत, बहुतेक ती कुसून गेली असतील। ही बघा अशी बी लावलेली आणि हे कुसून गेलेत, खराब झालेले आहे पावसामुळे। फोकस कर रे। हां, पावसामुळे खराब झालेत, आता उगलं तर उगेल, नाही तर खराब होईल। हे असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे 2-3 फूट अंतरावरती लावलेले। आता हे बघा इथं पण उगलं आहे, हे असे बांधावरती। आणि ती रोपटी जी आहेत ती आता वाढल्यानंतर अशी होतात आणि जर पूर्ण वाढल्यानंतर त्याची वाढ अशी होते आणि नंतर त्याला म्हणजे काजू हे फळ यायला सुरुवात होते। तर मित्रांनो, आता ही तुम्ही इथं पाहू शकता की जागोजागी जिथं जिथं आम्ही काजूची झाडे पेरलेली, म्हणजे हे पाहू शकता आता उगलेली आहे तिथं। त्या रानामध्ये आता म्हणजे गुरांसाठी हा चारा आहे तो आता त्यामध्ये ती झाकली जातात, अशी माळ करायला पाहिजेत तर ती जगतात पुढं। इथं उगलेत आणि इथं काय, तिथं नाही, इथं पण नाही। म्हणजे ही मित्रांनो कसं असतं की कोणतं पण फळ जे आहे ते म्हणजे पावसाचा सीझन, ज्यावेळी सुरुवातीचा पावसाचा सीझन असतो त्यावेळी हे पेरायला पाहिजेत। कारण की हाच तो सीझन असतो, म्हणजे कोणतंही फळ, कोणतीही बी जी असते त्याला उगवायला, म्हणजे ह्या दिवसामध्ये त्याची चांगली ग्रोथ होते। हे पहा मित्रांनो, इथं सुद्धा काजू पेरलेली आणि हे सुद्धा त्याचं बी, हे बघा हे काजूची बी उगलेली आणि हे त्याचं रोपटं। पण हे कशामुळे तरी खराब झाले, म्हणजे पावसामुळे, जास्त पाऊस असल्यामुळे हे कुसू पण शकतं किंवा उंदीर किंवा जी पक्षी वगैरे असतात ते सुद्धा म्हणजे त्यांची कोळी पानं खाण्यासाठी हे उसपतात आणि त्यामध्ये हे अशा काजूच्या बिया वगैरे, म्हणजे नवीन रोपटी जी असतात ती खराब होऊन जातात। आणि मित्रांनो, काजू जी असते ती ही पहा, ही आता कुसूम बसलेली आहे, ही बघा अशी काजू लागते, ही काजू। आणि हा जो देठ असतो याला आम्ही ह्या म्हणजे हा जो फळ आहे, प्रत्येक ठिकाणामध्ये या फळाला वेगळं नाव आहे। आम्ही आमच्या भाषेमध्ये आम्ही बोलतोय की याला मुलटा बोलतोय, आणि ही जी असते ती काजू। आणि मित्रांनो, हा जो मुलटा आहे हा पिवळ्या कलरचा दिसतोय, म्हणजे याच फळाचं म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, पण गोव्यामध्ये वगैरे किंवा बरेचसे लोक असं या मुलट्याच्या साहाय्याने म्हणजे दारू वगैरे बनवतात। तर आता इथं मी बागेमध्ये आलेलो आणि इथं काही आंबे वगैरे भेटतात काय बघूया म्हणून। तर हा इथं आंबा भेटला आहे, पण याला कशानं मुंगळ्याने वगैरे म्हणजे खाल्लेला आहे आणि फुटला आहे, पण आंबा खराब आहे। तर बरेचसे आंबे इथं कुसून वगैरे गेलेले आहेत, हे पाहू शकता खराब झालेले आहेत। याच्यामध्ये जर चांगला पडलेला, जर पिकलेला असं भेटला तर खायला काही हरकत नाही। सगळे आंबे जे आहेत ते कुसून गेलेले आहेत। हे बघा, हा इथं एक आंबा सापडला आहे, पण म्हणजे ताजाच पडला आहे पण कच्चा आहे। इथं आणखीन एक आंबा सापडला आहे आणि हा पण ताजाच पडला आहे आणि हा पिकला आहे थोडासा। तर ही इथं गाडी आणलेली मी आणि ही आता आंबे या गाडीच्या कप्प्यामध्ये टाकूया आणि आता घरी जाऊया। तर मित्रांनो, आता मी गाडीवरती आहे आणि हा रस्ता आहे शेताकडे येण्या जाण्याचा, छोटीशी वाट आहे, म्हणजे एक बैलगाडी येण्या जाण्यासारखा रस्ता आहे, पण साईडला वगैरे झाडं झुडपं असल्यामुळे रस्ता जो आहे तो असा आखूड झालेला आहे आणि बराचसा चिखल आहे, त्याच्यामुळे गाडीची टायर वगैरे पाहू शकता किती खराब झालेले आहेत। मगाशी शेताकडे जाताना इथं गाडी रुतून बसली। आता इथं चिखल तुम्हाला म्हणजे असं वाटत नसेल की जास्त चिखल असेल, पण इथं मोठा खड्डा आहे आणि याच्यामध्येच चिखल वगैरे झाल्यामुळे गाडी रुतून बसलेली मगाशी। मित्रांनो, हे पहा गाडी किती स्लिप मारत आहे, चिखलामध्ये रुतून बसलेली गाडी।
मित्रांनो आता चिखलातून म्हणजे बाहेर आलोय आणि मेन रस्त्यावरती आलोय आणि इथं आता खालती जाऊन गाडी धुवून घेऊया. तर मित्रांनो आता मी आमच्या गावच्या चिरक्यावरती आलोय कारण की इथं पाणी वगैरे आहे, पावसाचं पाणी आहे आणि इथं जराशी गाडी तशी वॉश करून घेऊया. आणि हे इथं मोठं तळसारखं आहे, फक्त हे पावसाळ्यामध्येच फक्त पाणी भरतं या तळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण असं कोरडं असतंय. आणि जर तुम्ही मागचे माझे शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे मिनी व्लॉग जेव्हा बनवायचो ते जर व्हिडिओज बघितले असतील इंस्टाला यूट्यूबला जर बघितले असतील तर मी तिथं एक्सरसाइज करायचो. आणि आता इथं पाणी वगैरे आहे, आता जराशी गाडी फक्त वॉश करून घ्या फक्त, कारण की आमची गाडी जी आहे फक्त कायम म्हणजे रेग्युलर शेतामध्येच आम्ही यूज करतो आहे. त्याच्यामुळे ही गाडी जर अशी म्हणजे रफ अँड टफ गाडी आहे, त्याच्यामुळे असं म्हणजे चिखलामध्ये वगैरे गेली काय झालं तरी असं आम्हाला तेवढं असं काय मेजर असं काय वाटत नाही.